शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चर्चेसाठी बोलावले। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंना बोलावलेलं आहे आणि विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम असल्यानं महायुतीमध्ये तणाव आहे। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे शिवतारेंची समजूत काढणार का याकडे लक्ष लागले। अलीकडेच पक्ष सोडून गेलेला काँग्रेसचा बडा नेता सोनिया गांधींकडे रडला। मला जेलमध्ये जायचं नाही असं सांगत तो नेता रडत होता असा गौप्यस्फोट राहुल गांधींनी शिवाजी पार्कमधल्या सभेत केला। पक्ष बदलण्यासाठी विरोधकांना भीती दाखवली जाते असंही त्यांनी सांगितलंय। ज्या शहरामधून महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिला होता त्या शहरातून भाजपा छोडोचा निर्धार पवारांनी केलाय। भाजपा छोडो या निर्धारासाठी सगळे एकजूट होतील असा विश्वास पवारांनी व्यक्त केला। पंतप्रधान अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मोदी म्हणजे खोटारडेपणाची फॅक्टरी आहे अशा शब्दांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी जोरदार हल्ला चढवला। मुंबईतल्या शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत ते बोलत होते। मोदींना हरवायला नाही तर संविधान वाचवायला आणि देशामध्ये फूट पाडणाऱ्या विचारधारेला हरवायला एकत्र आलोय असं यादव म्हणाले। राहुल गांधींच्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणं हा शिवसेनेसाठी काळा दिवस आहे अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। ज्या राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली त्याच राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसलेत। आता गर्व से कहो हे कसं म्हणणार असा सवाल शिंदेंनी विचारला। नाशिकच्या जागेवरून महायुतीत जुंपण्याची शक्यता आहे कारण नाशिक लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटानं दावा केलाय। या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं। त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। इकडे सुद्धा ज्या मतदारसंघात तिथे सुद्धा 2-3 आमदार एक तरी आम्हाला उत्तर महाराष्ट्रामध्ये जागा मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे। आमचा दावा आहे कारण आमचे आमदार आहेत।